इतिहासातील पुसलेली पात्रे आपल्या लेखन शैलीतून जिवंत करणारे, दीड दिवस शाळेत जाऊन साहित्य विश्वात ठसा उमटविणारे, आपल्या रागड्या मायबोली भाषेतून दलित, शोषित, वंचित यांचा आवाज बुलंद करणारे, ज्यांची सळसळत्या धारेची लेखणी वास्तविकतेची जाणीव करून देणारी ठरली, असे पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामगार यांच्या तळहातावर तरलेली आहे, असा विचार मांडणारे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रगामी नेतृत्व आणि अवघा महाराष्ट्र कलापथकाच्या माध्यमातून पेटवून उठवला असेल. विश्वरत्न, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. नमस्कार, मी अतुल महान. 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे. आई वाळूबाई. जन्माच्या वेळेस अण्णाभाऊ साठे यांच्या घरची परिस्थिती गरिबीची आणि हलाखीची, परंतु त्यांच्या कुटुंबियांनी परिस्थितीचं भांडवल न करता त्या परिस्थितीवर मात करण्याचं काम केलं आणि तोच चिवटपणा अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून आपल्याला दिसतो. पुढे अण्णाभाऊ साठे यांनी शिकावं यासाठी वडिलांनी त्यांना शाळेत घातलं. शाळेच्या दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी विनाकारण शिक्षा केली म्हणून अण्णाभाऊंनी दुपारच्या सुट्टीच तुला सांगितलेलं शाळेची नाळ तोडून घेतली. पाहता पाहता अण्णाभाऊ साठे दांडपट्टा फिरवू लागले. असे मैदानी खेळ खेळत असताना आईला सुद्धा ते घरकामात मदत करत असे. माणसाला जगण्यासाठी तर रोज मरावं लागतं. वाटेगावात हाताला काम मिळत नसल्या कारणाने अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा बेत आखला. 1932 साली वडिलांसोबत वयाच्या 12व्या वर्षी अण्णाभाऊंना सुद्धा मुंबईची वाट धरावी लागली. वाटेगावातून निघताना अण्णाभाऊ साठे यांच्या बालबुद्धीला मुंबई कशी दिसत असेल, तेथील वस्ती, तेथील रस्ते, अशा अनेक प्रश्नांनी अण्णाभाऊंच्या मनामध्ये चाहूल निर्माण केली. मुंबईत पोहोचल्यावर हाताला जे काम लागेल ते करण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या वडिलांनी, त्यामध्ये दगड वेचणे, काठोडे घेऊन फिरणे असे नाना प्रकारचे कामे ते करू लागले. मुंबई फार यंत्रांची, तंत्रांची, इथे गर्दीत जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची, एकीकडे श्रीमंतांची वस्ती तर दुसरीकडे गरिबांची बस्ती, ही सर्व परिस्थिती पाहत असताना अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये लेखक काही अण्णाभाऊंना शांत बसू देत नव्हता. असंच काहीतरी घडलं. अण्णाभाऊंनी स्वतःला प्रश्न विचारला, इतकं दारिद्र्य आपल्याच वाट्याला लागलं. अण्णाभाऊंना उत्तर मिळालं, अज्ञानता. विचार कानाशी येऊन तुंबला महान समाज सुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा. ते म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना सूत्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. अण्णाभाऊ साठे यांनी शिक्षणाचे स्वरूप समजावून घेऊन, शिक्षणाचे महत्व समजावून घेऊन, शिक्षण फक्त शाळेच्या भिंतीच्या आत घेतल्या जात नाही, तर ते जगात कुठेही कोणत्याही परिस्थितीत मिळवता येऊ शकते, हा विचार मनाशी बांधला. अण्णाभाऊ साठे कामाच्या रस्त्याने जात असताना दुकानाच्या पाट्या असेल, जाहिरातीचे पोस्टर्स असेल किंवा वर्तमानपत्रे वाचून वाचायला शिकले. रशियात 1917 साली लेनिन यांच्या नेतृत्वात कामगार, शोषित, वंचित, विस्थापित या वर्गाने लढा दिला आणि रशियामध्ये स्थापित भांडवलशाहीच्या जोरावर असलेली सत्ता सरंजामशाही उलथवून टाकली. यानंतर रशियात साम्यवादी विचारधारेचे राज्य प्रस्थापित करण्यात आले. हा जिवंत मानव इतिहास अण्णाभाऊ साठे यांनी अभ्यासला. पुढे जनसामान्य माणसाला
जागृत करण्याचं काम अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून, तमाशाच्या फडातून तसेच झुंजार लेखणीच्या माध्यमातून करण्याचं काम पार पाडलं. पुढे 1942 साली ब्रिटिश सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या विरुद्ध पकड वॉरंट काढले. कारणही तसंच होतं. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान ब्रिटिश राजवटीला कला पथकाच्या माध्यमातून आव्हान दिलं. त्यामुळे ब्रिटिशांनी अण्णाभाऊ साठे यांना आपल्यासाठी मोठा धोका मानलं होतं. शेवटी अण्णाभाऊ साठे यांना भूमिगत व्हावं लागलं. 1943 साली लेनिनग्राडचा पवाडा पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. रशियन राज्यक्रांती आपल्या शब्दात मांडून कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या वाचेला धार फोडली. पुढे 1944 साली शाहीर अमर शेख, दन गव्हाणकर यांच्या सोबत लाल बावटा कला पथकाची स्थापना करण्यात आली. कला पथकाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण अशा अनेक ठिकाणी करण्यात आले. त्यापैकी अकलेची गोष्ट 1945, देशभक्त घोटाळे 1946, इलेक्शन 1946, बेकायदेशीर 1947, पुढारी मिळाला 1952, लोकमंत्र्यांचा दौरा 1952 अशा पारंपरिक लोकनाट्याची निर्मिती करून सामाजिकतेची नाळ वास्तविकतेशी जोडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठे यांनी केला. 1947 साली अमळनेरचे अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना प्रसिद्ध झाल्या. अण्णाभाऊंनी या रचनेत सर्व प्राकृतिक शक्तीने एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचं आव्हान केलं. पुढे 1958 साली घटित दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावर अण्णाभाऊ साठे भाषण करताना म्हणतात की महाराष्ट्रापुरते जरी बोलायचे झाले तरी दलित माणसांचा मोठा वर्ग या महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. त्याचे जीवन वेगळे असून इतर वर्गांशी ते संलग्न आहे. हा वर्ग या देशात अग्रेसर असून त्यांच्या न्याय संघर्षाचे परिणाम सर्व समाजावर होत असतात. तो या देशाचा सामाजिक सांस्कृतिक पाया आहे. परंतु तो पिळला जाणारा आणि कष्ट करणारा दलित निराळा आहे, निउपेक्षित आहे. आणि अशा या दलिताला आपल्या जीवनाचे स्पष्ट प्रतिबिंब आजच्या मराठी साहित्यात दिसत नाही. आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे, त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावं एवढीच त्याची मागणी आहे. आपला चेहरा तसा दिसावा असं वाटणं गैर नाही. पुढे एके ठिकाणी गार्गी म्हणतो, शब्द आणि कल्पनाच्या साधनावर उभारलेल्या या कलेचे खरे वैशिष्ट्य मानवी चुकांचे ज्ञान करून देणे हेच आहे असे म्हणता येत नाही. मानवाला त्याच्या बाह्य जीवनाच्या परिस्थितीतून वरच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणे, त्याला कमीपणा आणणाऱ्या वास्तव जगाच्या बंधनातून मुक्त करणे. आणि तू गुलाम नाहीस, तू वास्तव जगाचा धनी आहेस, तू जीवनाचा स्वतंत्र निर्माता आहेस असा साक्षात्कार मानवाला करून देणं हे वाङ्मयाचं खरं वैशिष्ट्य आहे. या अर्थाने वाङ्मय सदैव क्रांतिकारक असते. म्हणूनही वरील अर्थाने परिपूर्ण असे साहित्य निर्माण करूया आणि लेखण्या या दलितांच्या चरणी अर्पण करूया. एवढेच. अण्णाभाऊंचं साहित्य देशाबाहेर प्रसिद्ध झालं. देशातील उपेक्षित लोकांच्या जीवनाच्या अनुभवाचे साठे ठरले. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, दलित, पददलित यांच्या व्यथा वेदना साहित्यातून मांडणारे अण्णाभाऊ साठे ठरले. मुंबईचा वाद हा गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्याच्या विभाजनाच्या वेळी उद्भवला होता. 1960 मध्ये महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले. तेव्हा त्या आंदोलनात भर पडली अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरीची. माझी मैना गावावर राहील. अखेरीस 1 मे 1960 रोजी मुंबई महाराष्ट्र राज्यात सामील करण्यात आली. पुढे 1961 साली अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. फकीरा कादंबरीतील पात्रे अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणार, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणार,
स्वाभिमानी जीवन जगणार, लाचार होऊन जगण्यापेक्षा लढून मरणारी बहितर समजणारी, अन्ना वाचून मरणाऱ्या माणसांसाठी माळावरचा मठ रिकामा केलेला असेल, किंवा ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊन बेळगावचा खजाना रिकामा केलेला असेल, किंवा 800 जणांचे प्राण गेल्यापेक्षा स्वतःला आणि साथीदाराला ब्रिटिशांसमोर हजर करणाऱ्या फकीराच्या पात्रात माणुसकी, इमानदारी आणि बंधुभाव असे चित्रण फकीरा कादंबरीच्या अण्णाभाऊ साठे यांनी केले. पुढे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीस फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊ साठे यांनी अर्पण केली. बाबासाहेबांनो यांनी कौन लिहिली, सांगून गेले. अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक विषमतेबद्दल जे विदारक चित्रण समाजापुढे मांडलं, तोच विचार संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्यात साकार केला. अण्णाभाऊ साठे यांनी काही वर्षापूर्वी 1948 साली 2 वेळेस रशियाला जाण्यासाठी पासपोर्ट मिळावा म्हणून अर्ज देखील केला होता. मात्र अखेर 1961 साली इंडो रशियन कल्चरल सोसायटी कडून भारताच्या शिष्टमंडळात रशियाला भेट देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. रशियात जाण्यापूर्वीच अण्णाभाऊंचे नाव साहित्यिक वर्तुळात परिचित होते, कारण स्टॅलिनग्राडचा पोवाडा रशियात लोकप्रिय ठरला होता. चित्र आणि सुलतान ही कथा अनुवादित झाली होती. अण्णाभाऊंची रशियात ओळख करून देण्यासाठी जो मजकूर छापून येत होता, त्या सुलतान फेमस अण्णाभाऊ साठे. रशियात गेल्यावर काय बघायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात होता. शिष्टमंडळाकडून प्रत्येकाला विचारणा झाली तेव्हा डॉक्टरांना विचारता ऑपरेशन, आमदारांना विचारता संसदीय कामकाज, वकिलाला विचारता न्यायदान पद्धत, पियानो वादकाला विचारता पियानो वादक कसे वाजवतात. जेव्हा अण्णाभाऊ साठे यांना विचारलं तेव्हा मला इथल्या फुटपाथना भटकायचं हे उत्तर ऐकून सर्वजण अवाक झाले. तो एका क्रांतिकारी लेखकाच्या डोक्यात काय चाललं याचा अंदाज बांधणं थोडं अवघड. परंतु अण्णाभाऊंचा विचार स्पष्ट होता. एखाद्या देशाची श्रीमंती ही नुसत्या उंच मनोऱ्याच्या इमारतीवर आधारित नाही, तर शेतकरी, कष्टकरी, विस्थापित, फुटपाथवर राहून जीवन व्यतीत करणाऱ्या माणसांच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, सांस्कृतिक श्रीमंतीवर खरी श्रीमंती ठरत असते. हा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांनी उपस्थित केला. परंतु अण्णाभाऊंना रशियातील फुटपाथवर दारिद्र्याच्या उन्हात शिजणाऱ्या, चिखलात रुतून बसलेल्या माणसाची कृती नजरेस आली नाही. रशियात अण्णाभाऊंनी तिथली स्वच्छता, टापटीप, शिस्त पाहिली. रेल्वे स्थानकावरील पोस्टर्स पाहिले, अगदी स्वच्छ. बहुतेक लोक इथे पानं खाऊन थुंकत नसावी असा अण्णाभाऊंनी अंदाज बांधला. अशी पोस्टर्स मुंबईत असते तर काय झाले असते, अशी गमतीशीर कल्पना अण्णाभाऊंनी केली. असे पोस्टर घाटकोपरच्या स्थानकावर लागला असतं तर मीना कुमारीला मिशा काढणाऱ्या आणि पृथ्वीराज कपूरच्या मिशा भादरणाऱ्या कलाकाराचं इथं काय झालं असतं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अण्णाभाऊंनी लेनिनग्राडला भेट दिली. तिथे त्यांना सर्वात जास्त काय आवडलं असेल तर जागोजागी रशियन माणूस पुस्तक वाचताना दिसतोय. अण्णाभाऊ साठे ऐतिहासिक वस्तू पाहत असताना म्हणतात की रशियन माणूस हा इतिहासाचं जतन करतो आणि निर्माण देखील करतो. मॉस्को शहरात आल्यावर त्यांनी गार्की या रस्त्याला भेट दिली. इतक्या मोठ्या रस्त्याला लेखकाचं नाव पाहून रशियात कलावंत आणि लेखकांना चांगला मान असल्याची त्यांनी नोंद घेतली.
पुढे रशियाच्या चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. रशियन जनतेसमोर बोलत असताना त्यांच्यासाठी एक धूपाशीक ठेवला होता. अण्णाभाऊ साठे आपल्या विचारांना मांडताना, तुमच्यावर हा पहिलाच प्रसंग असेल की तुम्हाला मराठी भाषा ऐकावी लागत आहे. मी 3.5 करोड लोकांची मराठी भाषा बोलतो. मी अशा मातीतून आलो जी राकट आहे, कणखर आहे, जिच्या कणाकणात संघर्षाची ऊब आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची पावनभूमी. रयतेच्या प्रति राजाची निष्ठा कशी असावी असं मंत्रमुग्ध उदाहरण. जात पात पंथ याला बाजूला सारून माणसाला माणुसकी शिकवणारे. पण सफर केला. सिंहापरी झुंज त्यान दिली, वार किती झाले छातीवरी, स्वराज्य रक्षण. लाखों का पालनहार उस दिन फूट फूट कर रोया था. गोंढाना को जीत कर तान्या आज भगवे में समाया था. जनतेच्या सुख दुःखात भागीदारी होणारे, आपली प्रजा सुखात नांदावी म्हणून जीवाचे स्वराज्यासाठी रान करणारे, स्वराज्यावर करडी नजर ठेवणाऱ्या गनिमावर कहर बनून बरसणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ख्याती आवाड्याच्या माध्यमातून जगात अण्णाभाऊ साठे यांनी मांडली. रशियातील जनतेने अण्णाभाऊंना खूप प्रेम दिलं. सर्व रशियातील आठवणी डोळ्यात साठवून अण्णाभाऊ साठे आपल्या मायदेशी परतले. त्यांचे साहित्य अनेकदा सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या विरोधात संघर्ष. पुढे अण्णाभाऊ साठे यांनी 35 कादंबऱ्या, 15 लघुकथा संग्रह, त्याचा अनुवाद 27 भारतीय भाषेत केला गेला. नाटक, 12 पटकथा, 10 मराठी शैलीत आवाडे निर्माण केले. पुढे अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरीवर चित्रपटही निर्माण झाले. त्यापैकी वैजयंता कादंबरी, टिळा लावते मी रक्ताचा, आवडी या कादंबरीवर, डोंगराची मैना, माकडीचा माळ या कादंबरीवर मुरली मल्हारी रायाची, चिखलातील कमळ, वारण्याचा वहाग आणि फकीरा असे तेजस्वी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनाचा सूर्य 18 जुलै 1969 रोजी मावळला. परंतु अण्णाभाऊंच्या साहित्याच्या रूपानं उगवलेला सूर्य आजही जनमानसांच्या विचारात आशेचा किरण म्हणून चमकत आहे. कारण अण्णाभाऊ साठे यांनी जे काही पाहिलं, जे काही अनुभवलं, तेच आपल्या साहित्यात लिहिलं. प्रत्येकाला आपल्या आयुष्याच्या वळणावर घडलेला तो क्षण वाटावा असं त्यांचं लिखाण. 14 सप्टेंबर 2022 रोजी रशियाकडून अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव म्हणून मॉस्कोमध्ये रोड विनो मार्गरेटा फॉरेन लँग्वेज स्टडीज या संस्थेने अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला. Moment we all are celebrating. It's a symbol of friendship between India and Russia. Sahitya Ratna Annabhau Sathe statue is being unveiled. Many congratulations to all those who are witnessing this historical event today. पुतळ्यासोबतच मॉस्कोतील भारतीय दूतावासातील भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सांस्कृतिक केंद्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. तसंच 27 नोव्हेंबर 2022 रोजी एमजीएम विद्यापीठ औरंगाबाद यांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डीलिट पदवी देण्यात आली.